गुपित मार्ग पण असू शकतो किंवा आपण म्हणतो चोर रस्ता यापैकी पण काय असते दरवाजा होता तर या दरवाजाच्या वरच्या कमानीचे दगड वगैरे तर खाली पडले तर मित्रांनो बरोबर गाड्याच्या समोर आले मुंबई पाहायला मिळतं. ह्याच्या आतमध्ये पाणी आहे त्याच्यामुळे किती खोल आहे काय सांगता येत नाही आणि त्याच्या बरोबर समोर आल्यानंतर. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण भेट देणार आहोत केंजिळगडाला. केंजिळगड म्हणजे मित्रांनो एक रहस्यमय आणि ऐतिहासिक किल्ला आहे मित्रांनो. तर केंजिळगडवर पोहोचण्यासाठी आपल्याला मित्रांनो पुणे भोर आंबवडे मार्गे केंजिळगड पायथ्याशी कुर्ले गावठाण आहे, त्या कुर्ले गावठाणात आपल्याला पोहोचावे लागते. सुरुवातीला केंजिळगडाकडे जाणारा जो रस्ता आहे मित्रांनो तो थोडा कच्चा आहे. खरं तर आजही रायरेश्वर व केंजिळगडचा भाग दुर्गम आहे आणि गंमत म्हणजे मित्रांनो रायरेश्वराचे पठार पुणे जिल्ह्यातील तर अलीकडचा केंजिळगड मात्र सातारा जिल्ह्यात मोडला जातो मित्रांनो. तर आज आपण रहस्यमय आणि ऐतिहासिक किल्ल्याला भेट देणार आहोत मित्रांनो. हा किल्ला खरंच बघण्यासारखा आहे. महाराष्ट्रातील एक अज्ञात किल्ला परंतु खूप भारी किल्ला आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपण येऊन पोचलो. आता एक पाकेरे वस्ती म्हणून बोर्ड लागते. आपण कुर्ले गावातनं वरती जेव्हा येतो ज्यावेळेस आपण वरती येतो त्यावेळेस एक रस्ता आपल्याला जातो, तो जातो रायरेश्वर किल्ल्याकडे जातो. जे की रायरेश्वराचं मंदिर आहे, रायरेश्वराचं पठार आहे, ते पठार तुम्हाला ह्या बाजूला बघायला मिळेल. तर मित्रांनो आपल्याला जे जायचं आहे ते केंजिळगड जे आहे आपल्याला ह्या बाजूला आहे. तर इथं आल्यानंतर 2 वाटा फुटतात. 2 वाटा फुटल्यानंतर आपल्याला येताना लेफ्ट हँड साईडला जायचं आहे मित्रांनो. तर हे लक्षात ठेवा, पाकेरे वस्ती म्हणून एक बोर्ड लागते. पाकेरे वस्तीचा बोर्ड बघून तुम्ही केंजिळगडाकडे वळा. जर तुम्हाला केंजिळगडकडे जायचं असेल तर केंजिळगडाकडे जावा. जर तुम्हाला तर आपण येऊन पोहोचू त्या पाकेरी वस्तीत. पाकेरी वस्तीत आल्यानंतर आपल्याला एक जिल्हा परिषदची मराठी शाळा लागते. तर त्या मराठी शाळेच्या बरोबर पाठीमागून आपल्याला रस्ता आहे. तो रस्ता सुरुवातीला कळत नाही. जर कोण आपल्याला गावातला व्यक्ती वगैरे भेटला तर त्याला विचारा आणि त्यांना विचारून तुम्ही रस्ता कुठून आहे हे कन्फर्म करा आणि नंतर तिथून चालायला सुरुवात करा. कारण की माझ्या पाठीमागं जसा दिसतोय ना तर तशा प्रकारचा रस्ता आहे. तर तुम्हाला कळायचं नाही, कदाचित एखाद्या वेळेस बघितलं तर लक्षात येणार नाही. तर तुम्ही त्यांना विचारलेलं कन्फर्म केलेलं कधी पण चांगलं. इथली लोक भरपूर कोऑपरेटिव्ह आहेत, त्यांना तुम्ही विचारा, ते तुम्हाला सांगतील व्यवस्थित रस्ता. चला आपण जाऊया वरी गडावरती. तर मित्रांनो रस्त्याने जाताना फुलं वगैरे ही जी पठार आहेत ही पठार अशी फुलांनी व्यापले. तुम्ही बघू शकता ही पांढरी फुलं आणि ही पण वेगवेगळी प्रकारची फुलं उमलाला चालू झाले. ती तर वेगळ्याच प्रकारची फुलं दिसतात. वेगळा ज्याचा कलर आहे दिसायला तर लयच भारी दिसायला लागलेत, ते बघू शकता तुम्ही. आणि हा जो रस्ता आहे वाटा तुम्ही तर ह्याचा रस्ता सुरुवातीला मित्रांनो आपण पाकेरी वस्तीतून जसं वरे आलो जिल्हा परिषद शाळेपासून तर रस्ता समजत नाही. कारण की असा पूर्णपणे आपल्याला जाताना आहे ना पूर्ण असं जंगल लागते. म्हणजे काय इकडे तिकडे तुम्ही बघितलं सगळी झाडीन सगळ्या वाटा बिटा असं दिसतंय. तर लोकांनी चुकून किंवा कुणाची दिशाभूल होऊ नये त्यासाठी अशा प्रकारचे टॅगिंग केले. म्हणजे रिबिन वगैरे बांधले. ते रिबिन चेक करा. म्हणजे रिबिन जर असले तर तुम्ही व्यवस्थित चाललात, व्यवस्थित तुमचा रस्ता आहे. ज्या वस्तीतनं आपण आलो मित्रांनो ती वस्ती म्हणजे खाली आपल्याला पाकेरे वस्ती. चालत जात असताना मित्रांनो वरून माझी खाली एकदा नजर गेली आणि नजर गेल्यावर मला जे पाकेरे वस्ती गाव दिसलं किंवा ते जे छोटे पाडं दिसलं मित्रांनो इतकं सुंदर दिसत होतं वरून बघितल्यावर की त्याच्याकडे पाहतच बघत राहावं असं वाटलं. कारण की ती खूप सुंदर दिसत होतं मित्रांनो. सह्याद्रीतली ही गावं मित्रांनो दिमाखात उभी आहेत असे दिसत बघताना की अरे बापरे काय क्वालिटी त्या म्हणजे जागेची किंवा जी जागा निवडली आहे त्याची. खरंच मित्रांनो एक नंबर. मित्रांनो आपण खाली जी पाकेरे वस्ती होती पाकेरे वस्तीतनं आपण वरती आलोत. मध्ये आपल्याला जरा जंगलचा रस्ता म्हणजे जंगलचा रस्ता होता. जंगलचा रस्ता झाल्यानंतर आपण एका टप्प्यावर येऊन पोहोचतो. तिथून आपल्याला उजव्या हाताला कोंजिळगड पूर्णपणे असं स्पष्ट दिसतो. तर मित्रांनो हा कोंजिळगड 12व्या शतकात आपल्याला शिला राजवटीत पाहायला मिळतो. म्हणजे 12व्या शतकात शिला राजवटीत ह्याचं बांधकाम झालं असं अशी इतिहासात नोंद आहे किंवा आपल्याला त्याची नोंद. मित्रांनो तर तुम्ही बघू शकताय. तर आपल्याला एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर आपण आता पुढती जाऊया आणि वरी जाऊन बघू इथं आपल्याला आणखीन काय काय बघायला मिळतंय. तर चला मित्रांनो आपण जाऊया. रायरेश्वरापासून सुरू होणारी शंभू महादेवाची डोंगर रांग पुढे पूर्वेकडे शिखर शिंगणापूर पर्यंत पसरलेली आहे. रायरेश्वराच्या पठाराच्या अगदी जवळच या रांगेच्या सुरुवातीला आपल्याला टोपीसारखे शिखर उंचवलेले दिसते. चोही बाजूनी
असे कातळ कड्यांनी संरक्षित असलेले हे शिखर म्हणजे किल्ले कोंजिळगड होय मित्रांनो. तर त्याच्या बाजूने आजूबाजूला आपल्याला रोहिडा, सज्जनगड, अजिंक्यतारा, कमळगड हे किल्ले मित्रांनो पाहायला मिळतात. आणि आपल्याला हा किल्ला पण दिमाखात समोर एकदम भारी असा पाहायला मिळतो मित्रांनो. तर मित्रांनो बरोबर गडाच्या समोर आल्यानंतर आपल्याला जाताना म्हणजे रस्ता आहे, त्या रस्त्याच्या कडेला आपल्याला एक असं बारकं छोटंसं कुंड एक पाहायला मिळतं मित्रांनो. आता ह्याच्या आतमध्ये पाणी आहे, त्याच्यामुळे हे किती खोल आहे काय सांगता येत नाही. आणि त्याच्या बरोबर समोर आल्यानंतर आपल्याला हे एक पाण्याचं टाकं मिळतं, कातळात कोरलेलं एक पाण्याचं टाकं मिळतं मित्रांनो. हे बरोबर आपल्या डोंगराच्या समोर आहे मित्रांनो. तर चला वरती जाऊया, आपण बघूया. आणखी आपल्याला खूप दूर जायचंय, चालत आणि सगळा किल्ला बघायचा आहे. तर मित्रांनो छोटीशी एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेस आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यात आणला, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याचं केंजिळगड नाव बदलून ह्या किल्ल्याचं नाव मनमोहनगड ठेवलं होतं मित्रांनो. तर मित्रांनो आपण चालत आलो आणि चालत आल्यानंतर आतापर्यंत आपल्याला पायऱ्या वगैरे कुठंच पाहायला मिळाल्या नाही. तर गडाच्या एका टप्प्यावर आलोत मित्रांनो. आपल्याला समोर पण एक बुर्जा टाईप दिसते आणि इथं पण जी जुनी दगड वगैरे दिसते. कदाचित इथं पहिल्या कधीतरी जमान्यात किंवा पहिल्या काळात मित्रांनो इथं एक बुरुज वगैरे असेल कदाचित, कारण की रस्त्याची मोठी मोठी दगड, आपल्या रस्त्याच्या पायऱ्या, पुरातन काळातल्या पायऱ्या वगैरे आपल्याला दिसतात इथं बघायला मिळतात. आणि तिथून थोडे इथून पायऱ्या मित्रांनो चालू झाले. दगडाची जी जुनी आहे ती पूर्णपणे अशी भिंत दिसते. अगोदरच्या काळात ही भिंत अशी वरपर्यंत असू शकते. आणि आपल्याला इथं दगड वगैरे दिसते जुन्या काळातली. जी दगड आहेत व्यवस्थित आता तरी व्यवस्थित ठेवलेत. कदाचित पहिल्या काळात इथं मोठा असा मेन दरवाजा असेल, गडाचा प्रथम दरवाजा ज्याला म्हणते, तो दरवाजा पहिल्यांदा मित्रांनो इथं असेल. कारण की आपल्याला इथं जुन्या काळातला बुरुज पाहायला मिळतो मित्रांनो. कारण की असा राऊंड शेप मध्ये बुरुजच असू शकतो, कारण गोलाकार आहे आणि हा बुरुज वरनं डासळला आहे मित्रांनो. आणि आपल्याला तुम्ही बघू शकताय की इथं तुम्ही बघू शकताय की दरवाजाचा आकार दिसतोय. पूर्णपणे आपल्याला इथं दरवाजा होता, तर या दरवाजाच्या वरच्या कमानीचे दगड वगैरे तर खाली तुम्हाला इथं दिसते. तर ही पडझड झालेत, काय दगड इकडे लावलेत, काय दगड इकडे लावलेत. आणि आपण जी वरती बघतो की दरवाजाला आपण जी बसवतो वरचा कोणता दरवाजाचा कोपरा, की ती वगैरे आपण बिजागरी टाईप आता आपण बिजागरी वापरतो. त्यावेळेच्या काळात बिजागरी वापरत नाही, तर दगडालाच खोला असायचं. तर तो दगड आपल्याला दरवाजाचा दिसतोय मित्रांनो, पूर्णपणे व्यवस्थित दिसतोय. इथं दरवाजा असेल आणि आपण एका बाजूला इथं आल्यानंतर, एका बाजूला आपण आतमध्ये आल्यानंतर एक आपल्याला दरवाजाच्या आतील बाजूस आपण काय म्हणतो त्याला आगळ म्हणतो. आगळ, आता कोणाची इथं आगळ म्हणत असेल, कोणाची इथं वंडका म्हणत असेल. आगळ काय होती मित्रांनो की भिंतीत एक लाकूड वगैरे असायचे की दरवाजाच्या आतनं ते लाकूड इकडून ओढून आपण ह्या हॉलात बसवायचं. म्हणजे ही दरवाजाला एक प्रोटेक्शन होतं मित्रांनो. इथं दरवाजा आणि दरवाजाच्या पाठीमागं आगळ असायची मित्रांनो, तर ह्याला आगळ म्हणतात. तर ही आगळ. आणि दरवाजाच्या बरोबर आतमध्ये आल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला बसायला ओसरी वगैरे होते मित्रांनो. तर ही पण फार प्राचीन दिसते मित्रांनो. तर व्यवस्थित आहे. म्हणजे इथं पहिल्या दरवाज्यात आपण आल्यानंतर प्रथम दरवाज्यात आपल्याला मित्रांनो एवढंच पाहायला मिळतं, दरवाजा वगैरे काय दिसत नाही. मात्र त्याचे अवशेष इथं उरले, तर ते अवशेष आपल्याला क्लिअरपणे दिसतात. जेवढे पण अवशेष आहेत ते अवशेष आपल्याला दिसतात, बघायला मिळतात. पडझड तर 100% झाले मित्रांनो, पण जे आहे ते अनेक इतिहासांनी टिकवून ठेवले. म्हणजे इतिहासातल्या गोष्टी आपण पूर्णपणे इथं बघू शकतो, तुम्ही बघू शकता. आणि इथं पायऱ्या वगैरे पण व्यवस्थित आहेत. म्हणजे पहिल्या काळातल्या पायऱ्या अनेक स्टेप एकदम व्यवस्थित आहेत. एक दगड छानून करून त्यांनी बसवलेले आहे व्यवस्थित, तुम्ही बघू शकता. तर हे आपण आल्यानंतर आपल्याला हा पहिला दरवाजा भेटला मित्रांनो. ह्या दरवाज्यावर नाव वगैरे काय नाही आणि ह्याच्यावर कोरीव वगैरे काय नक्षीकाम दिसत नाही, कारण पडझड झाले, त्यामुळे आपल्याला इथं पाहायला काय मिळत नाही. चला आता वरती जाऊन आपण बघूया आणखी काय आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो पहिल्या दरवाज्यातून समोर आल्यानंतर आपल्याला इथे एक गुहा पाहायला मिळते. तर इथे लिहिलंय मित्रांनो पांडवकालीन गुहा. तर मित्रांनो ही पांडवकालीन गुहा आहे. प्रवेश केलाय तर या गुफेत असं म्हणजे गुहेच्या बाहेर असं लिहिलं की पांडवकालीन गुफा आहे म्हणून. त्याच्या बाहेर आपल्याला दगडाचे अवशेष वगैरे पाहायला मिळतात. आतमध्ये आल्यानंतर पूर्णपणे अशी कातळात कोरलेली ही गुफा आहे मित्रांनो. कदाचित त्या काळात याचा वापर ही नेमकी गुफा आहे का भुयारी मार्ग आहे का नेमका आणखी काय माहिती नाही मित्रांनो. कारण इथे दिसताना आपल्याला त्याच्याकडे एक छोटं होल दिसते, ते पूर्णपणे लांबपर्यंत गेले. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला आतमध्ये डेप्थ मध्ये ही खूप अशी खोल अशी गुहा दिसते मित्रांनो.
आणि त्याच्या आतमध्ये एक होल दिसते आणि तिथं त्यानंतर आपल्याला ते बंद दिसतंय. मग हा पूर्वीच्या काळी गुपित मार्ग पण असू शकतो किंवा आपण म्हणतो चोरवाट चोर रस्ता ह्यापैकी पण काय असू शकते, कारण आता त्याची पडझड झाली आणि आता तो मार्ग काही चालू नाही मित्रांनो. तर ही एक वैशिष्ट्यपूर्ण गुहा आहे. आणि आपण जर म्हणलं ही पाण्याचं टाकं वगैरे तर इथं पाणी पाजरत नाही, पाण्याचा इथं काही संबंध नाही मित्रांनो. एकदम कोरडं आहे इथं वातावरण, माती वगैरे इथली सगळी कोरडी आहे. तर मित्रांनो जी आपण सुरुवातीला आलो होतो आणि आल्यानंतर खाली गाडी लावली तर तिथं एक दादा भेटले. ते दादा म्हणले की गुफेत वगैरे जास्त आतमध्ये लांबपर्यंत प्रवेश करू नका, कारण की किल्ल्यावरती जास्त करून कोणी लोक वगैरे जात नाही. तर लोक जात नाही तर कोणी वन्य प्राणी पण असू शकतो आणि काय विशिष्ट किडे वगैरे साप वगैरे तर थोडं धोका आहे. वरती गेल्यानंतर लांबपर्यंत तुम्ही जाऊ नका. तर मित्रांनो आपल्याला जेवढं दिसतंय तेवढं मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर गुफा एकदम व्यवस्थित आणि कोरडी तरी आहे, आपण बघितली. चला मित्रांनो आता आपण वरती जाऊया. हा किल्ला एक काताळ कोरीव पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या किंवा त्या पायऱ्या ह्या किल्ल्याच्या खूप मस्त आहेत, ते आपल्याला बघायच्यात. वर जायच्या आणि किल्ल्यावरच्या ह्या पायऱ्या आपल्याला बघायच्यात मित्रांनो. तर मित्रांनो आपण एक भिंत बघितल्यानंतर आपण थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला जे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, जे ह्या किल्ल्याचं प्रमुख आकर्षण आहे किंवा काही लोक फक्त पायऱ्या कशा आहेत काय आहेत हे बघण्यासाठी येतात. तर ह्या किल्ल्यावरच्या जे कातळ कोरीव पायऱ्या आहेत त्या पायऱ्या मित्रांनो खरंच बघण्यालायक आहे. तिथं आल्यानंतर समजतं की ह्या पायऱ्या अशा 90 डिग्रीला असं पूर्णपणे दगड कापून तोडून म्हणजे ह्याची लेवल त्यावेळेस कशी आणली असेल ते तुम्ही बघू शकता मित्रांनो. पूर्णपणे 90 डिग्री आहे, हे तुम्ही बघू शकता. इथून जर बघितली भिंत तर तुम्हाला ही कातळाची म्हणजे पूर्णपणे एक अखंड दगड असा कोरलाय मित्रांनो, पूर्ण आणि परफेक्ट दगड कोरलाय मित्रांनो. तसंच त्याला पुढे गेल्यानंतर थोडा कर्व आहे, त्या कर्व सध्या कोरलाय तुम्हाला दिसतोय. तर हे असे 100-150 पायऱ्या असतील मित्रांनो कमीत कमी. आपण काय मापल्या नाही, पण 150 पायऱ्या पूर्णपणे ह्या कातळात कोरलेत मित्रांनो, पूर्णपणे. म्हणजे ह्याला काय असं ऍडजस्ट म्हणजे दगड कोरलाय आणि दगड नंतर बसवला अशी काही गोष्ट नाही मित्रांनो. पूर्ण म्हणजे पूर्ण दगडाला पूर्णपणे ह्या पायऱ्या केल्या आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता. कारण की ही कला आहे मित्रांनो, ही कला आहे ना ही पूर्णपणे अशी प्राचीन कला आहे मित्रांनो. कारण की हे आताच्या काळात असं पूर्णपणे इतक्या लेवलनं आणि व्यवस्थित असे आणि त्यावेळेच्या काळात हे करायचे काम म्हणजे खूप अवघड काम आहे मित्रांनो. तर हे जे पायऱ्या आहेत मित्रांनो ते खरंच बघण्यासारखे आहेत. तिथं आल्यानंतर मला पण समजलं, मी पण किल्ल्यावर पहिल्यांदाच आलोय मित्रांनो. कारण की ह्या पायऱ्या बघण्यासारख्या आहेत मित्रांनो, एकदम भारी. कातळात करून ह्या काय सोप्या गोष्टी नाही त्या. तर मित्रांनो जो 21व्या शतकात आपला हा किल्ला बांधला, नंतर हा किल्ला ह्याची सत्ता परत बदलली. ती गेली सत्ता मित्रांनो आदिलशहाकडे. ती कधी गेली मित्रांनो तर 1648 साली हा किल्ला आपला आदिलशहाच्या ताब्यात गेला. त्यानंतर आदिलशाहीची राजवट सुरू झाली मित्रांनो. तर पुढचा इतिहास तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगतो, थोडा जेवढा मला माहिती आहे तेवढा. तर चला पुढे जाऊया आपण. कातळ कोरीव पायऱ्या बघितल्या आणि समोर चाललो होतो. तर समोर जाताना मला वाटतं मित्रांनो इथं पूर्वीच्या काळी एक दरवाजा असेल, कारण की दरवाजाचे सगळे जे अवशेष आहेत मित्रांनो तर इथं त्याचे मोजके थोडे अवशेष मला दिसते. कारण की पूर्वीच्या काळी अगर दरवाजा वगैरे तयार केला तर दरवाजाच्या खालून पाणी निघण्यासाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो की जी उमरा म्हणतात किंवा उमऱ्याच्या खालचा मोठा दगड आहे, तर ही पूर्णपणे हे अखंड दगड आपल्याला इथं आल्यावर पाहायला मिळतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता त्याच्यावर नक्षीकाम वगैरे केले. तर पूर्णपणे हा दगड उमराच आहे मित्रांनो. तर पूर्वीच्या काळी इथं दरवाजा एक असू शकतो असं मला तर वाटतंय, कारण मी फिरतो त्याच्यावरून एक अंदाज मला येतोय की इथे पूर्वीच्या काळी दरवाजा असेल. चला मित्रांनो पुढे जाऊन बघूया. खात्रीशीर दरवाजा असेल, कारण इथं तटबंदी इथपर्यंत आले मित्रांनो. आणि याच्यानंतर परत स्टेप आणखी चालू होते, पायऱ्या चालू होते. तर इथं पूर्वीच्या काळी नक्की दरवाजा असू शकतो. आता तरी काय आपल्याला बघायला दिसत नाहीत, पण थोडेफार जे अवशेष आहेत त्या अवशेषावरून आपण अनुमान लावू शकतो की इथं पूर्वीच्या काळी दरवाजा होता. मित्रांनो आपण दरवाजा पाहिला आणि दरवाजा पाहिल्यानंतर आपण समोर चालत गेल्यानंतर आपल्याला मित्रांनो एका मंदिराच्या जवळ जाऊन पोहोचलो. तर तिथे एक मंदिर होतं मित्रांनो.
दरवाजातून पायऱ्या चढून वरती आल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक मंदिराचे अवशेष, पडक्या मंदिराचे एक अवशेष पाहायला मिळतात. तर मित्रांनो हे केंजिळ गडावरील केंजळाई देवीचं मंदिर आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतं. तर सध्या हे मंदिर मित्रांनो जरा भग्न अवस्थेत किंवा पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतं. मात्र तिथं पुरातन वस्तू आपल्याला बघायला मिळतात. कातळात कोरलेली शिल्पे आणि बरंच काही आपल्याला तिथं गेल्यानंतर पाहायला मिळतं. जुन्या वस्तू तिथं सांभाळून ठेवलेल्या आहेत मित्रांनो गावातल्या लोकांनी. तर हे आपल्याला प्राचीन केंजळाई देवीचं मंदिर आपल्याला इथं आल्यानंतर दरवाज्यातनं जसं आपण उजव्या हाताला वळतो पायऱ्या चढून, तर आपल्याला हे पाहायला मिळतं मित्रांनो. तर ते पाहून आपण पुढे आलो. तर मित्रांनो आपण चुन्याचा गहाणा प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. तर आता नजदीक आपण म्हणजे ज्या मंदिरापासून थोडं चालत आलो, एक 2 मिनिटाच्या अंतरावर. 2 मिनिटाच्या अंतरावर आल्यानंतर आपल्याला इथं पहिल्यांदा असा चुन्याचा गहाणा पाहायला मिळाला मित्रांनो. जिथं पण आपण जातो प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला हा चुन्याचा गहाणा पाहायला मिळतो. तर ह्या पूर्वीच्या काळी सिमेंट वगैरे काय वापरलं जात नव्हतं. सिमेंटाच्या ऐवजी किंवा गूळ वगैरे त्यात बरेच काय मिश्रण करून पहिलं सिमेंट बनवायचे, म्हणजे आता जे सिमेंट आहे त्या टाईपचे सिमेंट बनवायचे आणि ते 2 दगडाच्या मध्ये टाकून ते वापरायचे. तर त्यासाठी मित्रांनो हा चुन्याचा गहाणा आपल्याला प्रत्येक किल्ल्यावर पाहायला मिळतो. आणि ह्या बरोबर त्याच्या चुन्याच्या गहाण्याच्या अपोजिट साईडला तर इथे एक तलावासारखा आहे. आता त्या पूर्वीच्या काळी तर विहीर पण असू शकते आणि तलाव पण असू शकतो मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आपण चुन्याचा गहाणा बघितला, पहिल्यांदा मंदिर बघितलं, मंदिरानंतर आपल्याला चुन्याचा गहाणा दिसला, गहाण्यानंतर आपल्याला एक पाठीमागे विहिरी किंवा तळ हे दिसलं. तळ्यानंतर मित्रांनो आपल्याला हा दारूचे कोठार ते लिहिलंय मित्रांनो. हे दारूचे कोठार आहे. तर पुरातन काळात दारू गोळा ही काही सांगायची गरज नाही. पुरातन काळात आपल्याला दारू गोळ्याची खूपच गरज होती. तर दारू गोळ्याचं कोठार एक प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला कुठं ना कुठं हे कोठार आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. तर ह्याची पण बनावट तुम्ही बघितली तर पूर्णपणे व्यवस्थित आहे. आणि वरी विटांचं बांधकाम आहे, खाली दगडी बांधकाम आहे. ही जर भिंत पाहायला गेली मित्रांनो तर तुम्ही ही भिंत कमीत कमी 3.5-4 फुटाची तरी भिंत आहे. मजबूत अशी भिंत बनवली आहे, पूर्णपणे मजबूत. आता हे वरचं छत तर मित्रांनो तुटलंय. मात्र इथं जी पण असे चारी बाजूच्या जे भिंती आहेत आणि जे असा सर्कल ह्याचा बनवला आहे तो सर्कल एकदम व्यवस्थित आहे मित्रांनो. म्हणजे आणि फक्त ही वरचं छत आता आपल्याला दिसत नाही किंवा उडून गेला असेल किंवा पडझड झाली असेल किल्ल्याची. आता बऱ्याच वेळा बऱ्याच आक्रमण झाले किंवा काय झाले हे ते झाले त्या गोष्टी ह्या पडझड झाल्या असेल मित्रांनो. पण हे एकदम व्यवस्थित दिसतंय तुम्हाला. खालच्या भिंती पण तुम्हाला एकदम व्यवस्थित आहेत आणि हे वरचं पण विटाचं बांधकाम आहे ते पण एकदम व्यवस्थित दिसतंय. तर हे दारूचं कोटर जे आहे ते एकदम व्यवस्थित दिसत आहे फक्त वरचं. आणि ह्या दारूच्या कोटरात आपल्याला एक आल्यानंतर एक देवळी पाहायला मिळते. जी विंडो खिडकी आपण म्हणतो किंवा देवळी म्हणतो. तर ह्या देवळीतनं पाहिलं तर आपल्याला एकदम ह्या देवळीतनं पाहिलं तर आपल्याला समोर एकदम मित्रांनो दरवाज्यातनं आपण जिथून आलो तर ती जागा किंवा तो रस्ता इथून आपल्याला स्पष्टपणे दिसतो मित्रांनो. काहीतरी असू शकतं. आता इथं पावसानं मित्रांनो दारुगोळ्याचं कोटर बघितलं मित्रांनो. आणि दारुगोळ्याचं कोटर बघून आपण पुढं जसं चालत आलो थोड्या अंतरावर आपल्याला एक दुसरा म्हणजे डाव्या बाजूला आपल्याला आणखी एक चुन्याचा गाणा आणि आणखी एक कोटर दिसलं. ते कोटर पडक्या अवस्थेत होतं, मात्र चुन्याचा गाणा एकदम सुव्यवस्थित होता. ते चुन्याचा गाणा आपण पाहिला. नंतर आपण एक शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो. समोर आपल्याला लास्टच्या टोकापर्यंत आपण पोहोचलो मित्रांनो. आणि जे आपल्याला दिसणारे दृश्य होते मित्रांनो ते खरंच सुंदर आणि मनमोहून टाकणारे दृश्य. सरळ डोंगर आणि रायरेश्वरला जाण्याची वाट म्हणजे ह्या डोंगरावरून तुम्ही सरळ पुढे गेला तर थेट आपल्याला समोर रायरेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं किंवा रायरेश्वराचं पठार पाहायला मिळतं. हे माझ्या समोर जे दिसतं ते पूर्णपणे रायरेश्वराचं पठार आहे मित्रांनो. तर त्या रायरेश्वराचं पठार आणि ह्या दोघांच्या मध्ये हे नाकाळमध्ये बनवलंय आणि हा बुरुज बनवलाय तुम्हाला दोघांच्या मध्ये. कातळ कोरीव बुरुज आहे मित्रांनो. बांधकाम वगैरे काही नाही केलेलं, फक्त हा बुरुज जो आहे नॅचरली कातळ असं कातळ कोरीव बुरुज आहे. तर हा कातळ कोरीव बुरुज लास्ट आहे म्हणजे आता ह्या किल्ल्याचं ह्या बाजूचं जे टोक आहे किंवा दुरून जे हे दिसतंय दृश्य आपलं. तर मित्रांनो निजामशाहीच्या अस्तानंतर 1636 मध्ये याचा ताबा आदिलशहाकडे आला मित्रांनो. पुढे आपल्या ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज ह्या चिपळूणच्या मुक्कामाला होते त्यावेळेस एप्रिल 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केंजिळगडवर हल्ला करून किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला मित्रांनो. मित्रांनो या चुन्याच्या गाण्यापासून जवळ म्हणजे आपण पहिल्यांदा चुन्याचा गाणा बघितला होता, नंतर लास्टचं टोक बघितलं. लास्टचं टोक बघितल्यानंतर मित्रांनो आपण एका ठिकाणी आलो तर पाण्याची टाकी आहेत मित्रांनो. तर आपण बघू शकता इथं 2 पाण्याची टाकी आहेत. पहिल्यांदा एक पाण्याची टाक आहे आणि नंतर दुसरं पाण्याचं टाक आहे. दुसरं पाण्याचं जे टाक आहे ना ते दुसऱ्या पाण्याच्या टाकी आणि पहिल्या पाण्याच्या टाकीत पण स्वच्छ आणि पिण्यायोग्य एकदम स्वच्छ मस्तपैकी पाणी आहे मित्रांनो.
तर ही पिण्यायोग्य पाणी आहे. आणि इथं आसपास जे तुम्हाला दिसतंय तर कुठंच दिसली ना आतापर्यंत गडाची तटबंदी व्यवस्थित. तर ह्या बाजूला मला थोडी ह्या पाण्याच्या टाक्याची शेजारी तटबंदी व्यवस्थितपणे दिसली आणि त्या बाजूला एक पायऱ्या वगैरे आहेत. पहिला तिथं पाण्याचा हौद किंवा टाकी असू शकते मित्रांनो तटबंदीला चिकटून. तर किल्ल्यात आता जितक्या वेळ मी फिरतोय तितक्या वेळापैकी मला फक्त आताच इथं तटबंदी दिसली आहे. तर चला मित्रांनो बघूया आपण. मित्रांनो आपण बऱ्यापैकी किल्ला पाहून झालाय. आता 80-90% आपण सगळा किल्ला बऱ्यापैकी पाहिलाय. तर आपण लास्ट एका ठिकाणी येऊन थांबलोत कारण की आतापर्यंत आपण जितक्या ठिकाणी गेलो तर आपल्याला तटबंदी काय पाहायला मिळाली नव्हती. शेवट आपल्याला किल्ल्याची तटबंदी एका ठिकाणी पाहायला मिळाली. तर तुम्ही बघू शकता ही तटबंदी एक 4 फुटाची तर तटबंदी आहे आणि मजबूत अशी तटबंदी आहे मित्रांनो. ज्या ठिकाणी कुठं पडले कुठं आपल्याला पाहायला मिळते तटबंदी. तर या ठिकाणी जे आपण बघतो तर या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी तटबंदी पाहायला मिळते मित्रांनो. तर तुम्हाला आणखी एक थोडा आपला जो राहिला इतिहास तो इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो. ज्यावेळेस आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने क्रूरपणे केली औरंगजेबाने बऱ्यापैकी किल्ले जिंकण्याचा सपाटा चालू ठेवला म्हणजे त्यांनी एक झाला की एक किल्ला जिंकायला सुरुवात केली. बऱ्यापैकी आपला महाराष्ट्राचा प्रांत जिंकायला सुरुवात केली. त्यानंतर ह्या किल्ल्याचा त्यात ही नंबर लागतो मित्रांनो. म्हणजे ह्या किंजळगडला त्यांनी औरंगजेबाने 101 मध्ये हा किल्ला औरंगजेबाने त्याच्या ताब्यात घेतल्यानंतर मित्रांनो त्याच्याकडे हा किल्ला बरेच दिवस असा राहिला नाही. त्यानंतर तो किल्ला लगेचच मराठ्यांनी परत घेतला. मराठ्याची राणी ताराराणी तो एका वर्षाच्या आत आपल्या स्वराज्यात परत आणला. आणि नंतर हाच किल्ला मित्रांनो बराच काळ आपल्या स्वराज्यात राहिल्यानंतर हा 1818 मध्ये किल्ला नंतर ह्या इंग्रजांच्या ताब्यात गेला मित्रांनो. तर ह्या किल्ल्याचा एक छोटासा इतिहास आहे मित्रांनो. आतापर्यंत मी तुम्हाला तटबंदी आणि सगळे गड किल्ल्याची माहिती किंवा ज्या विशिष्ट जागा आहे त्या जे आता इथं दिसतंय ते सगळं पूर्णपणे सांगितलंय मित्रांनो. आता आमचा प्रवास थोडा राहिलाय तर चला भेटूया लास्टच्या पॉइंटला आता जाऊन आणि आपल्याला परत निघायचं आहे मित्रांनो. चला धन्यवाद. तर मित्रांनो आपल्याला जात असताना रस्त्यात एक डाव्या बाजूला एक तळ लागलं जे की आपल्या तटबंदीला चिटकून होतं मित्रांनो. तर एक छोटंसं तळ आहे. आल्यानंतर उजव्या हाताला आणि आपल्याला जाताना दिसतंय. तर हे आपल्याला जाताना एक तटबंदीच्या बरोबर शेजारी एक गडावरती एक सुंदर असा तलाव बघायला मिळतो मित्रांनो. तर मित्रांनो आपला सगळा किल्ला पाहून झालाय आणि पाहून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा ह्या काताळ कोरीव पायऱ्यापाशी आलोत. तर मन राहिलं नाही तर बसावं वाटलं म्हणून थोड्या वेळ बसलो. आणि बसल्यानंतर एक विचार आला की आपण जर बोलता बोलता एखादी गोष्ट चुकीची जर चुकून गेली असली तर तुम्ही मोठ्या मनानं माफ करा मित्रांनो. कारण की चालत व्हिडिओ करत असतो. करताना एखादा शब्द जर चुकीचा झाला तर तो तिथं सोडून द्या. आणि नंतर भेटू आपण पुढच्या ट्रेकला. आणि जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मित्रांनो. तर चला भेटूया पुढच्या ट्रेकला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो.